तुमच्यामुळे बदलला. अरे काही लोक म्हणतात या देशाला चीनचा धोका आहे, काही लोक म्हणतात या देशाला पाकिस्तानचा धोका आहे. पण एकच आमचं म्हणणं आहे की या देशाला चीनचा धोका नाही, या देशाला पाकिस्तानचा धोका नाही. या देशाला धोका कशाने आहे तो तिजोरी को चोरों से नहीं पहरेदारों से धोखा है. तिजोरी को चोरों से नहीं पहरेदारों से धोखा है. देश को दुश्मनों से नहीं भारत के इन गद्दारों से धोखा है. या देशातल्या गद्दारांनी या देशाला विकलं म्हणून आता गाणं पलटवावं लागेल की देश बदनाम हुआ भ्रष्ट लोगों के कारण, देश बदनाम हुआ भ्रष्ट लोगों के कारण, देश को बेच खाए बेच खाए बेच खाए. देश बदनाम हुआ भ्रष्ट लोगों के कारण, देश बदनाम हुआ भ्रष्ट लोगों के कारण. तुमच्या गावात बाया कमी दिसून राहिल्या नाही तर मी भंडारा जिल्ह्यात कार्यक्रमाला गेलो तिथं फक्त 3च बाया होत्या. मी म्हणलं तुमच्या गावात 3च बाया का जी? नाही म्हणे काही काही वेगळी कंडिशन आहे म्हणे, सांगू नाही शकत म्हणे. अर्धा तास कीर्तन केलं, पुन्हा काही विचारलं तुमच्या गावात 3च बाया का जी? पुन्हा 1 तास कीर्तन केलं, कोणीच नाही बोले. तुमच्या गावात 3च बाया का जी म्हणलं. पुन्हा 1.5 तास 2 तास कीर्तन झालं, पुन्हा त्याला विचारलं तुमच्या गावात 3च बाया का जी? त्याच्यातली एक बाई आली, कोणाले काम होऊन राहिले जी म्हणे तुम्ही 3 बाया काम होऊन राहिले. म्हणलं हाय म्हणून म्हणता, म्हणलं आमची काही चुकी नाही म्हणे याच्यात म्हणे. म्हणलं माही चुकी असेल, तुमची चुकी नाही म्हणे, चुकी आहे म्हणे कार्यकर्ता मंडळीची. यायनं म्हणे मोठा भोंगा बांधला म्हणे ऑटोवर आणि त्या भोंग्यावर अलाउन्स होतं म्हणे का आपल्या गावातच कीर्तनाचा कार्यक्रम आहे, ह्या कार्यक्रमामध्ये शोभा आली पाहिजे, तुम्ही उपस्थिती राहायचा. बंदा गाव हिंडली म्हणे, तिनं शोभा सापडल्या म्हणे. शोभा आणल्यानं रवी कला शशिकला घरी झोपवल्या म्हणे. बरं शोभा हसली चंद्रकला हसली. नाही तर महाराज पाहिजे आणि महाराज म्हणलं तर त्याला महाराज पाहिजे लंब्या भगवे कपडेवाला होत महाराज. आपण ते कपडेवाला महाराज नाही, ते भगवे कपडेवाल्याचे वेगळी कंडिशन राहते. महाराजच्या पाया पडा, सुखी राहा, तुमचे लफडे चालू ठेवा. पुत्रवती लवकर मरो तुया पती, 2 दिवसात लागू महाराजाच्या हाती. दिवसा अगरबत्तीने रात्री जबरदस्ती. महाराज पाहतो, महाराजच पाहत आहे तर तुम्हाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पहा, संत गाडगे बाबा, संत एकनाथ महाराज पहा, संत नामदेव महाराज पहा, संत स्वामी विवेकानंद पहा. अरे 400 वर्ष आधी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पूर्ण शेती गरजू लोकांना दान करून दिली. अरे 2500 वर्षापूर्वी तथागत भगवान बुद्ध लिहितात की संगम शरणम गच्छामी सुरामिया वेरामणी शिक्कापदम समाधियामी. अरे हाच विचार जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मांडला की आपली आपण करा सोडवण, आपणाची आपण उद्धार करावा, संत देहाचा सहारा घ्यावा, याला म्हणतात संत. आणि हाच विचार समोर नेण्याचं काम केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी, ज्यांनी ग्रामगीतेमध्ये लिहिलं की वाईट भावना नाशावया, लोकी कर्तव्यशीलता यावया, समाज सुस्थितीत नांदावया, भजनी केली संतांनी. पण हा विचार जेवढा मांडन तेवढा कमी पडत आहे हो, कारण तरुणांचं व्यसन वाढत आहे, तरुणांचं व्यसन वाढत आहे, तरुण ऐकत नाही. छटाक मोठे दारू प्यायला लागले, छटाक दारू पेते, 30ची दारू पेते मोहाची, आणि जंगीतला वस्त्र हाती घेते आणि तो दाखवते हाय कोई मायका लाल, काट डालूंगा, मार डालूंगा. अबे पॅन्टाची नाडी सुटत आहे ते पा. नाही तर मग वेगळी गोष्ट राहते. याच्याजवळ 30 जर नसले, स्टँडर्ड लोक असले तर ते बिअर बार मध्ये जाते. बिअर बार मध्ये गेल्यावर यायचा वेगळा प्रकार राहते. दारू पेली घे 1 गिलास, तू 1 गिलास. आपण दोघं
आपण दोघं कोण होय? हो. भाऊ. हे भाऊ होय नाही, त्याचा भाऊ राहतही नाही, पण आपण दोघं भाऊ. घे एक गिलास तू, एक गिलास मी, तू माय. हा, आपण दोघं भाऊ. घे एक गिलास. तू या बाप, माया बाप. तू या भाऊ, तू या आजा, तू या आजी, तू ही बायको. तिथं ही गाडी मारते. पण संतांचा विचार, अरे दारूवाल्याचे वेगळे नखरे राहते ना. जसं एक बेवड घरी दारू पिऊन आलं, जर दारू पिऊन आलं त्याच्या घराले दोन दरवाजे होते. म्हणजे राईट साईडनं घुसलं तर घरी जाईल, आणि डाव्या साईडनं घुसलं तर त्या म्हशीच्या गाईच्या गोठ्यात जाय. आता हे रात्री 10 वाजता दारू पिऊन आलं. जसं दारू पिऊन आलं तसंच हे राईट साईडनं घुसाचं विसरून गेलं आणि हे डाव्या बाजूनं घुसलं. आणि जसं डाव्या बाजूनं घुसलं तिथं एक होती काळी धवाडी म्हस, ते बसून होती, आणि तिचे मुंडक तिकडे होतं आणि शेपूट इकडे होतं. जसं हे घुसलं तसं त्या म्हशीच्या अंगावर पडलं. जसं घुसलं तसंच म्हशीच्या अंगावर पडलं. आणि त्या म्हशीचीच गोष्ट करे. अगं म्हणे, तू आतापर्यंत एवढी बारीक होती म्हणे, एवढी लट्ट झाली कशी? ती म्हैस असून कपली अंगात. जसं पाहता पाहता याचा हात गेला म्हशीच्या शेपटावर. जसा म्हशीच्या शेपटावर हात गेला, अगं म्हणे, तू तो जुडा पाडत होती म्हणे, तू ही वेणी केव्हापासून घालायला लागली ग म्हणे. आता पाहता पाहता तो म्हशीचा पोयटा टाकाचा कार्यक्रम, म्हशीचा पोयटा टाकाचा कार्यक्रम न याचा तो जेवाचा कार्यक्रम. अगं म्हणे, तुनं माझ्यासाठी जेवाचं केलं का नाही ग म्हणे? तुमच्या माझ्यासाठी जेवाचं केलं का नाही म्हणे? तसाच म्हशीनं पोयटा टाकला. जसा म्हशीनं पोयटा टाकला तसाच याचा हात गेला त्या पोयट्यात. अगं म्हणे, तुझं तर माझ्यावर खूपच प्रेम आहे ग म्हणे, तुने तो माझ्यासाठी गरम गरम नरम शिरा केला म्हणे. जसा त्यानं हात टाकला त्या पोयट्यात, त्यानं रात्रभर शिरा दाबला. दारूवाल्याची वेगळी कंडिशन आहे. 50 ग्राम मारू तो रस्ता भूल जाए, 100 ग्राम मारो नाली में गिर जाए, पूरी शीशी मारो तो लता खा जाए, देवड़ा लता खा जाए, पूरी शीशी मारो तो लता खा जाए, देवड़ा लता खा जाए. 50 ग्राम मारू तो रस्ता भूल जाए, 100 ग्राम मारो नाली में गिर जाए, पूरी शीशी मारो तो लता खा जाए, देवड़ा लता खा जाए, पूरी शीशी मारो तो लता खा जाए, देवड़ा लता खा जाए. दारूवाल्याची वेगळी कहाणी राहते. नाही तर आता तर दारू वेगळीच आहे. तुम्हाला तर हात जोडाव बा. तुम्हाला जर पटत वाटत असाल तर पहिले लग्न जोडायला गेलं तर पोरग विचारते दारू पिऊ ते का? जो म्हणते नाही. गावातले लोक सांगते, मग जर विचारपूस केली जाईल तर नाही पेत ना पोरगा, देऊन टाका पोरगी. तर देते. पोरगी दिली, फिक्स झालं. जसं साक्षगंध झालं, टिळे लागले, घरी आल्या येऊ फोन लावते, मला तर लय बिना कळवत नाही. असं वाटते आपले लग्न अजून व्हायला पाहिजे होतं. ना सागताच राज हे कळे मला, कसा जीव मला तुझ्यामध्ये गुंतला. ना सागताच राज हे कळे मला. हो, गुंतू दे. मग फिरली कुणाची कशाला, मग फिरली कुणाची कशाला, मग फिरली कुणाची कशाला, मग फिरली कुणाची. पाहिले भेटे जाणं पडून चुकून एका वळणावर समज कसे गमती नाही गलो. तिरंगुळा प्रेमाचा खेळा आपोआप एक खेळलो. मग भीती कुणाची कशाला, मग भीती कुणाची कशाला. टाइम कमी आहे. तुझ्या मामाचं गाव होय म्हणून जास्त उठी नको. तशी याले गाणे लई म्हणता येते. महाराज लोक राहते ना मग मंत्र देणारे,
गुरु केला का मग माया करून घे मी एक म्हणतो पप्पी दे पप्पी. अरे मंत्र देऊन राहिलो पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला पारूला. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला. या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला. कोचगिरी मुलवीच रात रात हो दे प्रेमाची बात. लोकोनी सांगते वारा प्रेमाचा रामा. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला पारूला. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला. या प्रेम वेडीला या असे भजन म्हणू नको गाणे म्हणू नको पाबर याचं तोंडावर मास नाही खापरखुंडी सारखं याचं तोंड दिसतं आणि पप्पी मागते. अरे ज्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहिली त्या ग्रामगीतेचा